आजचा घटक आहे अभाषिक किंवा त्यालाच अशाब्दिक असं म्हणतात. तर यामध्ये लेखी किंवा संख्यांच्या रूपामध्ये माहिती न देता चित्रांच्या रूपामध्ये किंवा आकृत्यांच्या रूपामध्ये माहिती दिलेली असते. पहा, त्यामध्ये वेन आकृत्या व वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या यांची संख्या मोजणे हा घटक आहे. तर पहा, यामध्ये तर्कसंगती व अनुमान या घटकातील अभाषिक या उपघटकात आकृत्यांवर आधारित तर्कशक्तीने सोडवायचे किंवा आकृत्यांचे निरीक्षण करून त्यातून अचूक अनुमान काढायचे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न आपल्या कल्पनाशक्तीने व अचूक तर्कशक्तीने सोडवायचे असतात. यामध्ये निरीक्षणाला जास्त महत्त्व आहे आणि यामध्ये जी माहिती दिलेली आहे आपल्याला, तर ती माहिती आकृत्यांच्या माध्यमातून किंवा चित्रांच्या माध्यमातून दिलेली असते. म्हणून याला अभाषिक किंवा अशाब्दिक असं नाव दिलेलं आहे या घटकाला. यामध्ये पहा, नमुना प्रश्न दिलेले आहेत. आता हे नमुना प्रश्नांचा अभ्यास तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता. अशा या प्रकारे आकृत्या दिलेल्या आहेत आणि हे आकृती म्हणजे कशाची तरी माहिती आपल्याला इथं दिलेली आहे आणि योग्य पर्याय इथे निवडायचा आहे. आणि खालच्या प्रश्नामध्ये त्रिकोण आहेत, तर ते त्रिकोण मोजायचे आहेत. याचीसुद्धा ट्रिक आहे. 1 2 3 4 नंबर देऊन त्या नंबरची बेरीज केली तर आपल्याला त्रिकोणांची संख्या इथे मिळते. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर आपण डायरेक्ट आता प्रत्यक्ष स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत? तर पहा, आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत आणि एकूण त्रिकोण किती आहेत हे विचारलेलं आहे. जर आपल्याला त्रिकोण मोजायचे असतील, चौकोन मोजायचे असतील आणि जर आपलं अचूक उत्तर हवं असेल तर पहा, याप्रमाणे प्रत्येक जो भाग आहे त्रिकोणाचा प्रत्येक भाग केलेला आहे, तर त्या प्रत्येक भागाला एक वेगळं नाव द्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपले त्रिकोण मोजणं किंवा आकृत्यांची संख्या मोजणं हे कधीही चुकत नाही. पहा, इथे पहिल्या भागाला ए बी सी डी याप्रमाणे नाव दिले आहे. तर हा पूर्ण ए भाग आहे, याचा एक त्रिकोण, बी भागाचा एक त्रिकोण, सी भागाचा एक त्रिकोण आणि डी भागाचा एक त्रिकोण, असे ए बी सी डी असे हे 4 त्रिकोण आपल्याला इथे मिळालेले आहेत. त्यानंतर ए आणि बी एकत्र करून पहा, ए आणि बी एकत्र करून त्याचा एक त्रिकोण बनतो. त्यानंतर सी आणि डी हे 2 त्रिकोण जर एकत्र केले तर हा मोठा त्रिकोण मिळतो. आणि शेवटचा ए बी सी डी म्हणजे ह्या सर्व आकृत्या एकत्र केल्या तर हा मोठा बाहेरचा त्रिकोण आपल्याला मिळतो. तर याप्रमाणे 1 2 3 4 5 6 आणि 7 असे 7 त्रिकोण आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे जर त्रिकोण मोजले तर हे आपलं कधीही चुकतसुद्धा नाही. तर करेक्ट आन्सर आहे पर्याय पहिला, 7 त्रिकोण. पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत? तर पहा, आता इथे चौकोन मोजायला सुद्धा आपल्याला सेम वरच्या प्रमाणेच ट्रिक वापरायची आहे. याप्रमाणे जर आपण प्रत्येक भागाला जर अशी अक्षरं देऊन जर नावं देऊन घेतली तर आता पहा, सोबतच्या आकृतीतील चौकोन आपण मोजूयात. हा भाग दिलेला, नाव दिलेला हा प्रत्येक भाग हा त्रिकोणाचा आहे. पहा, ए हा त्रिकोण आहे, बी सुद्धा त्रिकोण आहे, सी आणि डी हे सर्व त्रिकोण आहेत, परंतु आपल्याला चौकोन मोजायचे आहेत. तर पहा, ए आणि बी हा त्रिकोण जर एकत्र केला तर हा मोठा असा आपल्याला एक चौकोन मिळतो, म्हणजे ए बी हा चौकोन आहे. त्याच्यानंतर बी आणि सी हे 2 भाग जर एकत्र केले तर हा मोठा चौकोन आपल्याला इथे मिळतो. त्यानंतर सी आणि डी हा चौकोन आपल्याला इथे मिळतो, सी आणि डी. त्यानंतर ए बी सी हे जर 3 भाग जर एकत्र केले आणि डी भाग जर याच्यातून आपण काढून टाकला असा, तर आपल्याला ए बी सी हा एक त्रिकोण, हा एक चौकोन आपल्याला इथे मिळतो. आणि जर हा ए भाग जर काढला तर बी सी डी हा सुद्धा एक चौकोन. पहा, बी सी आणि डी हा एवढा चौकोन आपल्याला एक मिळतो. आणखीन ए बी सी डी जर हे सर्व भाग एकत्र केले तर हा मोठा चौकोन एक मिळतो बाहेरचा. तर याप्रमाणे पहा, ए बी बी सी
CD, ABC, BCD आणि ABCD याप्रमाणे 6 चौकोन आपल्याला इथे मिळत आहेत. म्हणून पर्याय चौथा 6 चौकोन सोबतच्या आकृतीत मिळतील. पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत चौरसांची एकूण संख्या किती? पहा, आता इथे आपल्याला चौकोन नाही सांगायचे तर चौरस सांगायचे आहेत. आणि चौरस कोणते असतात? ज्याच्या सर्व बाजू, चारही बाजू समान मापाच्या असतात, अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात. पहा, समान बाजू असणारा पहा, हा छोटा एक चौकोन आहे. त्याच्यानंतर हा B सुद्धा छोटा जो चौरस आहे, याच्या चारही बाजू समान आहेत. त्याचप्रमाणे D आणि C या चारही बाजू समान असणारे चौरस आहेत. 1, 2, 3 आणि 4. ओके. त्यानंतर ABCD हे सर्व जर चौरस एकत्र केले तर हा मोठा चौरस तयार होतो. त्याच्यामध्ये सुद्धा सर्व बाजू समान आपल्याला इथे दिसतात. म्हणजे ABCD हे 4 आणि सर्वात मोठा म्हणजे सर्वांचा मिळून एकत्र केला तर हा 5वा. असे 5 चौरस आपल्याला इथे पाहायला मिळतात. पर्याय पहिला. सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या किती? पहा, आता वर्तुळ लिहायचे आहेत, वर्तुळ शोधायचे आहेत. पहा, 1, 2, 2 कानांचे 2, 2 डोळ्यांचे 2, 4, इथे मध्ये 1, 5, नाकाचा 5 आणि हा जो तोंडाचा आहे मोठा वर्तुळ, हा एक आहे 6वा. पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि हा मोठा 6. इथे डोक्यावर हा लंबवर्तुळ आहे आणि हा सुद्धा लंबवर्तुळ आहे. हा पूर्ण वर्तुळ नाही, म्हणून हे 2 आपल्याला पकडता येणार नाही. याप्रमाणे 6 वर्तुळ, म्हणून पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. सोबतच्या आकृतीत चौकोनांची एकूण संख्या किती? पहा, आता इथे चौरस विचारले नाहीत, चौकोन विचारले. ज्याला 4 कोन असतात असा कोणताही चौकोन, ज्याला 4 कोन असतात असा कोणताही चौकोन, मग तो आयत असेल, चौरस असेल, कुठलाही चौकोन असेल तर तो इथे आपण धरू शकतो. इथे फक्त चौरस सांगितले नाही, चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन आहेत असा कोणताही चौकोन इथे आपण मोजू शकतो. तर एकूण चौकोनांची संख्या आपण मोजूयात. पहा, आता या आकृतीमध्ये एकूण चौकोन A नंबरचा हा एक चौकोन आहे, B हा आहे, त्याच्यानंतर C, त्याच्यानंतर D. आता पहा, A आणि B हे 2 चौकोन एकत्र केले तर वरचा अर्धा हा आयत, हा एक चौकोन तयार होईल. त्याच्यानंतर CD म्हणजे हा खालचा चौकोन. त्याच्यानंतर AC हा जर घेतला तर इकडचा हा उभा आयत आणि BD घेतला तर पुढचा अर्धा हा उभा आयत. आणि ABCD हे पूर्ण जर चौकोन घेतले सगळे तर हा मोठा बाहेरचा एक चौकोन तयार होतो. याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर याप्रमाणे 9 चौकोन आपल्याला इथे पाहायला मिळतात. पर्याय पहिला 9 चौकोन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील आकृती महाराष्ट्र राज्य व त्यातील पुणे व सातारा जिल्हा दर्शवण्यासाठी योग्य ठरेल? म्हणजे कोणतीही आकृती आहे की ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा व सातारा जिल्हा दाखवलेले आहेत. तर पहा, इथे पर्याय दुसरा आपला आहे. हा जो बाहेरचा गोल आहे तर तो राज्यासाठी आहे, महाराष्ट्र राज्य, आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा हे वेगवेगळे जिल्हे आहेत. तर त्यासाठी ही आकृती योग्य ठरणार आहे. जर पहिल्या आकृतीचा विचार केला तर प्रत्येक चौकोन हा वेगळा वेगळा आहे. तर आपल्याकडं असं नाही, महाराष्ट्राच्या आतमध्ये पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा आहे. तर इथे पूर्ण हे वेगवेगळे जिल्हे किंवा वेगवेगळे राज्य असतील तर ही आकृती येऊ शकते. त्याच्यानंतर ही जी चौथी आकृती आहे तर देश, राज्य, त्याच्यानंतर जिल्हा असे आतमध्ये जे असणारी आकृती ही आहे. त्याच्यामुळे आपला पर्याय दुसरा हा पुणे महाराष्ट्र राज्य आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा हे वेगवेगळे, याप्रमाणे ही आकृती आपल्याला दाखवता येईल. पुढील प्रश्न, जर पंचकोनला चौकोन म्हटले तर चौकोनाला काय म्हणावे? पहा, आता इथे काय झाले, पंचकोन म्हणजे याला 5 बाजू आणि 5 कोन आहेत.
आणि त्याला आपण चौकोन म्हटले, म्हणजे एक बाजू आणि एक कोन कमी केलेला आहे. पंचकोनचा चौकोन केला. जर इथे एक बाजू आणि एक कोन जर कमी झाला असेल तर ह्या चौकोनाला काय म्हणावे, तर चौकोनामध्ये सुद्धा पुन्हा एक बाजू आणि एक कोन कमी होईल. तर चौकोनाचा काय होणार आहे, त्रिकोण होणार आहे. 3 बाजू आणि 3 कोन, म्हणून पर्याय तिसरा त्रिकोण. चौकोनाला त्रिकोण म्हणावे. पुढील प्रश्न, गाव, स्त्री, पुरुष हे घटक दाखवण्यासाठी खालीलपैकी योग्य आकृती कोणती? पहा, गाव आहे आणि गावामध्ये स्त्री आणि पुरुष हे घटक वेगवेगळे आहेत. पहा, तर आपल्याला चौथी आकृती याच्या उत्तरासाठी दाखवता येईल. हे चौकोनी जे आहे तर हे बाहेरचं गाव आहे आणि गावामध्ये स्त्रिया हा घटक वेगळा आहे आणि पुरुष हा घटक वेगळा आहे. स्त्रिया आणि पुरुष हे वेगवेगळे घटक आहेत, परंतु हे दोन्ही घटक एकाच गावामध्ये आहेत. हे दोन्ही घटक एकाच गावामध्ये आहेत, म्हणून चौकोनामध्ये स्त्रिया आणि पुरुष म्हणजे त्रिकोण आणि गोल याप्रमाणे ही आकृती आपल्याला दाखवता येईल. पुढील प्रश्न, सोबतची आकृती खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी योग्य आहे? पहा, इथे आकृती दिलेली आहे. एक कोणता तरी मोठा घटक आहे आणि त्याच्यामध्ये हे 3 उपघटक आहेत. ते 3 उपघटक वेगवेगळे आहेत. तर पहा, इथे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, तर हे होत नाही. पहा, गाव मध्ये येतं गावाचा मोठा तालुका, तालुक्याचा मोठा जिल्हा आणि जिल्ह्याचा मोठा राज्य. तर याप्रमाणे एकात एक वर्तुळं, तर त्याप्रमाणे ह्या पहिल्या पर्यायाची आकृती होईल. दुसरा पर्याय पहा, पाणी, बेडूक, खेकडा आणि गाय. पहा, पाणी येईल, पाण्यामध्ये बेडूक आणि खेकडा येणार, पण गाय हा घटक काय येणार आहे, त्या पाण्याच्या बाहेर येणार आहे, म्हणजे त्या चौकोनाच्या किंवा गोलाच्या बाहेर असणार आहे, म्हणून ही आकृतीसुद्धा नाही. त्याच्यानंतर तिसरा पर्याय, पदार्थ आहेत आणि पदार्थांचे 3 प्रकार आहेत, स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू वेगळा, द्रव वेगळा आणि वायू वेगळा. तर पहा, याच्यासाठी ही आकृती योग्य आहे. हा बाहेरचा चौकोन जो आहे तो पदार्थांसाठी आहे. पदार्थ आणि मग त्याच्यामध्ये हे 3 प्रकार आहेत किंवा पदार्थाच्या या 3 अवस्था आहेत, स्थायू अवस्था, द्रव अवस्था आणि वायू अवस्था. अशा 3 वेगवेगळ्या अवस्था ह्या पदार्थाच्या आतमध्ये येतात, म्हणून पर्याय तिसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 10, खालीलपैकी कोणत्या आकृतीने बैल, गाय व वासरू दाखवता येईल? पहा, इथे तर एकच घटक आहे, 3 घटक तर दिलेले नाही आपल्याला. 3 घटक आहे, बैल, गाय आणि वासरू. इथे फक्त एकच गोल दिला आहे, म्हणजे कोणता तरी एकच घटक दाखवलेला आहे. दुसरा पर्याय जर पाहिला तर इथे बघा, पहिला घटक आहे बैल, याला जर आपण मानलं, दुसरा घटक जर गाय मानलं आणि बैल आणि गाय दोघांचे हे वासरू इथे मध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे आपला दुसरा पर्याय योग्य आहे. बैल आणि गाय दोघांचे मिळून हे वासरू आहे, बैलाचे सुद्धा वासरू आणि गायीचे सुद्धा वासरू, म्हणून पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 11, सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात? आकृतीची जर संख्या, त्रिकोणांच्या संख्या जर आपल्याला मोजायच्या आहेत तर याप्रमाणे ABCDचे नंबर किंवा तुम्ही अंकसुद्धा याच्या जागेवर टाकू शकता. 1 2 3 4 याप्रमाणे अंकसुद्धा टाकू शकता. पहा, इथे त्रिकोण मोजायचे आहेत. A नंबरचा त्रिकोण आहे, B, त्याच्यानंतर हा C नंबरचा त्रिकोण आणि हा D नंबरचा त्रिकोण. असे ABCD हे 4 त्रिकोण झाले. त्याच्यानंतर A आणि B जर एकत्र घेतला तर यांचा हा मोठा त्रिकोण. त्याच्यानंतर B आणि Cचा हा वरचा मोठा त्रिकोण. त्याच्यानंतर D आणि C किंवा C आणि D यांचा मिळून हा त्रिकोण तयार होतो आणि A D किंवा D A यांचा मिळून हा त्रिकोण तयार होतो. तर याप्रमाणे आपले 8 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हे 4 छोटे आणि 4 मोठे त्रिकोण काय होतात, तयार होतात. पर्याय तिसरा 8 त्रिकोण तयार होतील. प्रश्न 12, इथे 5 चौकोनामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत. तर सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या वर्तुळांच्या संख्येपेक्षा कितीने कमी?
किंवा जास्त आहे. कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे हे सांगायचं आहे. आकृत्या मोजल्या असता त्रिकोण पहा, उलटे सुलटे जे काही त्रिकोण असतील सगळे त्रिकोण मोजले तर 8 त्रिकोण होतात. आणि वर्तुळसुद्धा पहा, काही वर्तुळ मोठे आहेत आणि बाकी काही वर्तुळ छोटे आहेत. तर वर्तुळ सर्व मिळून मोजले असता 6 संख्या वर्तुळांची आहे. तर याप्रमाणे त्रिकोणांची संख्या ह्या वर्तुळाच्या संख्येपेक्षा 2ने जास्त आहे. पहा, हे 6 आहेत 8, तर त्रिकोण 2ने जास्त आहे, म्हणून पर्याय पहिला इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 13. या आकृतीने खालीलपैकी कोणती गोष्ट दाखवता येईल? तर पहा, कोणती गोष्ट दाखवता येईल आपण पाहूयात. पहा, इथे पहिला पर्याय आहे. आता वर्तुळ पहिले पाहूयात. पहा, हे पहिलं वर्तुळ मोठं आहे, त्याच्यापेक्षा लहान दुसरं वर्तुळ आहे आणि हे तिसरं वर्तुळ त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे मोठं लहान लहान याप्रमाणे उतरत्या क्रमाने वर्तुळ आपल्याला दिलेली आहे. इथं जर पाहिलं तर भारत हा देश आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्हीही राज्य आहेत. म्हणजे ह्या दोघांची वर्तुळं सारखीच पाहिजेत, पण आपल्याकडे इथे 2 सारखी वर्तुळं नाही आहेत. त्याच्यानंतर नागपूर आणि पुणे हे दोन्हीही जिल्हे आहेत, म्हणून ह्या दोघांची वर्तुळं सारख्याच मापाची आपल्याला पाहिजे, कारण दोन्ही जिल्हे आहेत. आणि महाबळेश्वर हे शहर आहे एक. तर इथे 2 जिल्हे असल्यामुळं आपल्याकडं 2 सारखी वर्तुळं नाहीत. त्याच्यानंतर सोलापूर आणि ठाणे हे सुद्धा दोन्ही जिल्ह्याचे ठिकाण आहेत. 2 वर्तुळं आणि पिंपरी चिंचवड हे शहर आहे. तर 2 वर्तुळं आपल्याकडं सारखी नाहीत. पहिलं मोठं, त्याच्यापेक्षा लहान आणि मग लहान याप्रमाणे आपल्याला हवं आहे. आता चौथा पर्याय पाहूयात. केरळ हे राज्य आहे सर्वात मोठं. त्याच्यानंतर राज्यापेक्षा लहान अहमदनगर हा जिल्हा आहे आणि त्याच्यापेक्षा लहान शिर्डी हे शहर आहे. म्हणजे राज्य, जिल्हा आणि शहर मोठं, त्याच्यापेक्षा लहान जिल्हा आणि त्याच्यापेक्षा लहान शहर, म्हणून या चौथ्या पर्यायासाठी ही आकृती योग्य असणार आहे. पर्याय चौथा. प्रश्न 14. शिक्षक, विद्यार्थी, शाळा, विद्यार्थिनी हे घटक दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणती आकृती योग्य ठरेल? पहा, इथे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि शाळा आहे. परंतु जर आपण निरीक्षण केलं, विचार केला तर शाळा आणि शाळेमध्ये शिक्षक येतात, शाळेमध्ये विद्यार्थी असतात किंवा शाळेमध्ये विद्यार्थिनी असतात. म्हणजे सर्वात मोठा घटक आपला काय असणार आहे? शाळा. पहा, मोठा बॉक्स आहे शाळेचा आणि मग शाळेमध्ये शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. हे आतमधले जे आकार आहेत ना, ते कोणत्याही घटकासाठी आपण कोणतंही घेऊ शकतो. हे शिक्षक जर घेतले तर हे विद्यार्थी, विद्यार्थिनी हे वेगवेगळे आहेत. तर याप्रमाणे आपण ही आकृती आपली योग्य असणार आहे. जर पहिल्या आकृतीचा विचार केला तर बाहेरील आकृती ही शाळेसाठी आहे आणि मग विद्यार्थी, विद्यार्थी आणि शिक्षक हे सगळे एकत्र येतात का? हे एकमेकांच्या मध्ये बघा हे गुंतलेले आहेत. तर असे असतात का? नाही. शिक्षक वेगळे, विद्यार्थी वेगळे आणि विद्यार्थिनीसुद्धा वेगळ्या. तर ही आकृती आपली असणार नाही. चौथी आकृतीसुद्धा पहा, शाळा, शाळेमध्ये शिक्षक, शिक्षकांच्या आतमध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्या आतमध्ये विद्यार्थिनी असं होऊ शकत नाही. आणि हा तिसरा पर्यायसुद्धा राहत नाही, कारण ह्याच्यामध्ये जास्त आकृत्या दिलेल्या आहेत. आपल्याकडे 4 घटक आहेत आणि इथे 5 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणून हा पर्यायसुद्धा येणार नाही. म्हणून योग्य पर्याय हा दुसरा आहे. प्रश्न 15. सोबतची आकृती खालीलपैकी कोणता पर्याय दर्शवते? पहा, इथे जर आपण निरीक्षण केलं तर हा जर दुसरा पर्याय जर आपण निवडला तर आई, वडील आणि मुलगा. तर पहिला गोल जर आपण आईसाठी घेतला आणि दुसरा मोठा गोल जर वडिलांसाठी घेतला आणि हा छोटा गोलमधला हा मुलगासाठी घेतला, तर पहा, आईमध्ये म्हणजे आईचा सुद्धा हा मुलगा आहे, म्हणजे आईच्या गोलामध्ये पण मुलगा येतो आणि वडिलांच्या गोलामध्ये सुद्धा मुलगा येतो, म्हणजे वडिलांचाही मुलगा आणि आईचाही मुलगा, दोघांच्या गोलामध्ये हा मुलगा येतो, म्हणजे आई वडिलांचा दोघांचा हा मुलगा आहे. म्हणून हा पर्याय दुसरा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 16. ही आकृती खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी योग्य आहे? पहा, अ नंबरचा पर्याय पाहूयात. पाळीव प्राणी, कुत्रा आणि मांजर. पहा, हा बॉक्स पाळीव प्राण्यांचा आहे, त्याच्यामध्ये कुत्रा वेगळा आणि मांजर
वेगळं आहे म्हणून हा पर्याय आपण इथे निवडू शकतो. दुसरा जर पर्याय पाहिला तर गाव, तालुका आणि शहर. पहा मध्ये गाव येईल, गावाच्या बाहेर तालुका येणार आहे आणि शहरसुद्धा म्हणजे ह्या कुठल्याही प्रकारच्या आकृतीमध्ये हा पर्याय बसत नाही. त्याच्यानंतर जर क नंबरचा पर्याय पाहिला तर एकच बी असणारे फळ, आंबा आणि बोर याच्यामध्ये सुद्धा पहा हा जर बाहेरचा चौकोन जर एकच फळ असणारे बी आणि त्याच्यामध्ये आंबा वेगळा आणि बोर वेगळं, तर हा पर्यायसुद्धा आपला इथे योग्य होत आहे म्हणून क नंबरचा पर्याय. आणि ड नंबरचा बीड, सातारा, सांगली हे तिन्ही जिल्ह्यांची नावं आहेत, त्याच्यामुळे ह्याचे सगळ्यांचे गोल किंवा चौकोन वेगळे येणार आहे. बीड वेगळा, सातारा वेगळा, सांगली वेगळा असे वेगवेगळे त्यांचे गोल किंवा चौकोन येऊ शकतात म्हणून हा पर्यायसुद्धा इथे होत नाही. म्हणून फक्त अ आणि क योग्य हा पहिला पर्याय आपण इथे निवडलेला आहे. 17वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत कोणती आकृती 3 वेळा आली आहे? पहा आयत जर पाहिला तर आयत हा एकदाच आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय वर्तुळ, तर पहा इथे एकात एक 2 आणि इथे त्रिकोणाच्या बाहेर एक असे 3 वर्तुळ आलेले आहेत म्हणजे ही आकृती 3 वेळा आली आहे. त्याच्यानंतर त्रिकोण, पहा त्रिकोण इथे 1 वेळा, इथे 2 वेळा आणि गोलाच्या आतमध्ये हा छोटा त्रिकोण 3 वेळा म्हणजे त्रिकोण आकृतीसुद्धा 3 वेळा आलेली आहे. हा पर्याय आपण निवडला. आता चौरस पाहूयात, तर चौरस पहा इथे एकच चौरस आहे म्हणून ही आकृती 3 वेळा आलेली नाही म्हणून फक्त ब आणि क याच नंबरची आकृती 3 वेळा आलेली आहे म्हणून पर्याय दुसरा आपण इथे निवडलेला आहे.